नमस्कार आणि स्वागत आहे. आपण बोलतोय श्री लिमराज चंद्रभान खुणे यांच्याबद्दल. सोलापूर जिल्ह्यात बार्शी तालुक्यात ममदापूर नावाचं एक लहानसं गाव आहे. तिथे 1 जानेवारी 1968 रोजी श्री खुणे यांचा जन्म झाला आणि परिस्थिती म्हणजे अत्यंत गरिबीची. कुटुंब खूप मोठं. म्हणजे जन्मापासूनच संघर्षाची सुरुवात झाली होती. अगदी. गावातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत प्राथमिक शिक्षण झालं, पण पुढचा प्रवास सोपा नव्हता. माध्यमिक शिक्षणासाठी त्यांना घर सोडावं लागलं, बरोबर? हो, बार्शीच्या वसतिगृहात राहावं लागलं आणि महाविद्यालयीन शिक्षण ते तर आणखीनच खडतर होतं. अच्छा. त्यांनी कमवा व शिका नावाची एक योजना होती त्या काळात. त्या योजनेच्या माध्यमातून आपलं शिक्षण पूर्ण केलं. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांची कारकीर्द पुण्यात सुरू झाली. हो, 12 जून 1995 रोजी त्यांना नामदेवराव मोहोळ विद्या व क्रीडा प्रतिष्ठानमध्ये नोकरी मिळाली. सरांच्या नेतृत्वाला आदरणीय अण्णासाहेब मोहोळ, स्वर्गीय आप्पासाहेब मोहोळ, संग्रामदादा, दिलीप भाऊ, गांजवे साहेब आणि कुणालदादा व मोरेदादा यांचं मार्गदर्शन लाभलं. उपशिक्षक म्हणून वारजे, खांबोली, कोळावडे, उरवडे आणि मग मुख्याध्यापक म्हणून पोमगाव, उरवडे आणि किरकटवाडी. हो, आणि इथूनच त्यांच्या नेतृत्वाची खरी कसोटी सुरू झाली. चला, पोमगावबद्दल बोलूया. दुर्गम भागातली शाळा, आव्हानं तर असणारच. हो, पोमगाव त्यांच्यासाठी एक प्रकारे प्रयोगशाळाच ठरलं. तिथे गेल्यावर त्यांच्या लक्षात आलं की फक्त मुलांना शिकवून चालणार नाही, आधी पालकांचं प्रबोधन करावं लागेल. म्हणजे त्यांनी पालकांच्या सभा घेतल्या, शिक्षणाचं महत्त्व पटवून दिलं आणि मग प्रत्यक्ष कामाला लागले. त्यांनी शाळेसाठी लोकसहभागातून आणि कंपन्यांच्या मदतीने एक नवीन इमारत उभी केली. नवीन इमारत? हो, पण त्या काळात एका दुर्गम गावातल्या शाळेसाठी टाटा पॉवर आणि सहारासारख्या कंपन्यांपर्यंत पोचणं हेच एक मोठं काम होतं. त्यांनी त्या दुर्गम भागात महिला पालकांसाठी हळदी कुंकू सोहळा आयोजित केला होता. हो, आणि ही कल्पना त्या काळात खूप क्रांतिकारक होती. का? कारण दुर्गम भागात जिथे परंपरा घट्ट असतात तिथे महिलांना शाळेच्या आवारात एकत्र आणणं सोपं नसतं. या एका कार्यक्रमामुळे त्यांनी महिला पालकांना शाळेच्या प्रक्रियेशी जोडून घेतलं. म्हणजे एकाच वेळी सामाजिक आणि शैक्षणिक दोन्ही आघाड्यांवर ते काम करत होते. अगदी. पुढे निगडी रोटरी क्लबच्या मदतीने विज्ञान प्रयोगशाळा सुरू केली. उरवडेमध्ये काय परिस्थिती होती? उरवडेमध्ये त्यांनी एक वेगळी पद्धत वापरली. त्यांनी पाहिलं की जवळच्या औद्योगिक परिसरात अनेक कंपन्या आहेत. जसं की इंडो शॉटले, इंडो जर्मन, व्यंकटेश्वरा हॅचरीज, अशा अनेक. त्यांनी प्रत्येक कंपनीला शाळेच्या एका विशिष्ट गरजेसाठी लक्ष केलं. म्हणजे कसं? कुणाला प्रयोगशाळेसाठी संपर्क साधला, कुणाला खेळाच्या साहित्यासाठी, तर कुणाला संगणकांसाठी. आणि याच यशामुळे संस्थेने त्यांच्यावर किरकटवाडीसारख्या मोठ्या शाळेची जबाबदारी सोपवली. आणि तिथेही त्यांनी संस्थेचा विश्वास सार्थ ठरवला. हो, त्यांच्या नेतृत्वाखाली शाळेची संख्यात्मक आणि गुणात्मक दोन्ही वाढ झाली. विशेष म्हणजे संस्थेच्या पुढच्या पिढीचे पदाधिकारी संग्रामदादा आणि कुणालदादा हे सुद्धा त्यांच्या कामाचे मोठे प्रशंसक आहेत. यातून त्यांची सगळ्या पिढ्यांसोबत जुळवून घेण्याची क्षमता दिसते. शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये झालेल्या कै मामासाहेब मोहोळ क्रीडा महोत्सवाचा उल्लेख आहे. ज्ञानदा प्रशाला किरकटवाडी एका शाळेने तब्बल 199 पदकं जिंकली. 199? त्यातली 130 सुवर्ण पदकं होती. हे आकडे म्हणजे अविश्वसनीय आहेत. हे एखाद्या जिल्ह्याच्या टीम एवढे आकडे आहेत. ही तयारी त्यांनी 2-3 वर्ष आधीपासून सुरू केली होती. गावातल्या आणि आसपासच्या चांगल्या प्रशिक्षकांना शाळेसोबत जोडलं. खेळाडू विद्यार्थ्यांसाठी विशेष आहाराची सोय केली. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे विद्यार्थी अभ्यासात थोडे मागे होते त्यांना खेळात प्रोत्साहन देऊन त्यांचा आत्मविश्वास वाढवला. अप्रतिम. म्हणजे खेळ हे केवळ जिंकण्यासाठी नव्हतं. नाही, ते व्यक्तिमत्व घडवण्याचं एक साधन होतं. हीच दृष्टी त्यांनी व्यावसायिक शिक्षणातही वापरली. त्यांनी शाळेत जे प्रकल्प सुरू केले त्यांची यादी पाहिली तर आश्चर्य वाटतं. मोबाईल दुरुस्ती, ब्युटी पार्लर, पर्यावरणपूरक मूर्ती बनवणे, नाट्य प्रशिक्षण. थांबा, त्यात अजून एक नाव आहे, AI ट्रेनिंग. हो, आणि त्यांचं काम फक्त शाळेच्या आवारापुरता मर्यादित नव्हतं. नाही, त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवले. विद्यार्थी दत्तक योजना, आरोग्य शिबिर, गरजू पालकांना शिलाई मशीन वाटप, सायकल वाटप, वृक्षारोपण, हेल्मेट वाटप. ही यादी खूप मोठी आहे. यात अजून एक गोष्ट आहे, त्यांनी 10वीच्या विद्यार्थ्यांच्या तयारीसाठी एक स्पेशल ॲप तयार करून घेतलं होतं.
हो. आणि मुलींना नर्सिंग क्षेत्राची ओळख व्हावी म्हणून त्यांना जवळच्या नर्सिंग इन्स्टिट्यूटला भेट द्यायला नेलं. म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याच्या गरजेनुसार आणि काळानुसार ते स्वतःला आणि शाळेला बदलत राहिले. कला, क्रीडा, विज्ञान, समाजसेवा, तंत्रज्ञान असं एकही क्षेत्र नाही जिथे त्यांनी काम केलं नाही. त्यांनी शाळीय कामालाच परमेश्वर मानले आणि विद्यार्थ्यांची प्रगती हीच त्यांची वारी ठरली. वाह, या 2 वाक्यात सगळं काही आलं. हो. आज निवृत्त होताना त्यांच्या मनात कोणताही पश्चाताप नाही, तर एक कृतार्थ झाल्याची भावना आहे. त्यांना चालते बोलते संस्कार पीठ असंही म्हटलं जातं. अगदी. म्हणजे त्यांचं व्यक्तिमत्वच असं होतं की त्यांच्या सहवासात येणारा प्रत्येकजण काहीतरी चांगलं शिकूनच जायचा. जे जे आपणाशी ठावे ते ते इतरांशी शिकवावे, शहाणे करुणी सोडावे सकळ जन. या रामदासांच्या उक्तीप्रमाणे ते आयुष्यभर जगले. आणि या सगळ्या प्रवासात एक व्यक्ती सावलीसारखी त्यांच्यासोबत उभी होती, त्यांच्या पत्नी सौ सुदर्शना खुणे. त्यांच्या भक्कम पाठिंब्याशिवाय हे सगळं शक्यच नव्हतं. नाहीच. कारण जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःला कामात एवढं झोकून देते, तेव्हा कौटुंबिक जबाबदारी सांभाळणारी व्यक्ती तेवढीच कणखर असावी लागते. त्यांच्या या कामाची दखल समाजाने आणि शासनानेही घेतली. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. हो. जिल्हा, पंचायत समिती आणि राज्यस्तरावर गुणवंत शिक्षक, आदर्श मुख्याध्यापक, राष्ट्रनिर्माता पुरस्कार आणि राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार असे अनेक सन्मान त्यांना मिळाले. पण मला वाटतं हजारो विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचं हसू हाच त्यांच्यासाठी सगळ्यात मोठा पुरस्कार असेल. अगदी. त्यांच्या व्यक्तिमत्वाचं वर्णन जर एका ओळीत करायचं झालं तर आपल्या स्रोतांमधले एक वाक्य अगदी समर्पक वाटतं. कोणतं? ज्ञानाचा लिंबराज आणि संस्काराचा सुवास. सुंदर. तर असा हा लिमराज खुणे सरांचा प्रवास आहे. संघर्षातून यशाकडे, एका शिक्षकापासून ते एका संस्थेचा आधारस्तंभ बनण्यापर्यंत त्यांनी केवळ शाळांची इमारती नाही बांधल्या, तर हजारो विद्यार्थ्यांची आयुष्य घडवली. आज ते सेवानिवृत्त होत असताना ते मागे केवळ प्रेमाचा ओलावा आणि संस्कारांचा समृद्ध वारसा सोडून जात आहेत. त्यांच्या कामाची गुंफलेले स्नेहाचे धागे अतूट राहतील यात शंका नाही. पक्षी उडाले जरी नभी, आठवण त्यांची उरते मागे. ही ओळ त्यांच्या कार्याचं महत्त्व अचूकपणे मांडते. ते पदावरून निवृत्त झाले आहेत, पण त्यांच्या कामामधून, त्यांच्या विचारांमधून ते कायम विद्यार्थ्यांच्या आणि सहकाऱ्यांच्या स्मरणात राहतील.